हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडपोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल आणि ते प्रॉब्लेम सर्वांचे आहेत. ओके, सर्वजणांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय, काही मुलांनी केलंय, काही मुलांनी केलेलं नाहीये. ओके, तर तुमचं जे स्टेटस आहे तर ते इनकम्प्लीट दाखवतोय. हा सीईटी सेलचा इश्यू सर्वांसोबत होतोय. त्यानंतर सेकंड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले तर त्यांना परत रेक्टिफायचा मेसेज पण आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण हे दोन टॉपिक कव्हर करणार आहे आणि याच्यावर काय सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. आपला आजचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे जे पण व्हिडिओमध्ये क्लिक करून आले तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हे प्रॉब्लेम भरपूर सर्व विद्यार्थ्यांसोबत येत आहेत. मे बी तुमच्यापर्यंत पण हा प्रॉब्लेम आलेला असेल आणि अजूनपर्यंत जर कोणाला रेक्टिफायचा मेसेज आलेला नसेल तर माइट बी तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, तर हा तो मेसेज आहे, डिअर कॅन्डिडेट डिस्क्रिपन्सी फाउंड इन युअर अपलोडेड डॉक्युमेंट. आता हा जो मेसेज आहे हा आपल्या काउन्सिलिंग बॅच मधल्या एका स्टुडंटचा मेसेज आहे, जिचं रजिस्ट्रेशन मी स्वतः केलेलं होतं. ओके, डिअर कॅन्डिडेट डिस्क्रिपन्सी फाउंड इन युअर अपलोडेड डॉक्युमेंट, काइंडली लॉग इन अँड रेक्टिफाय, फेल्युअर टू प्रोव्हाइड ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ओके, आता ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोव्हाइड करण्यामध्ये काहीतरी गलती झालेली आहे, त्यामुळे हा मेसेज आलेला आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेत तर त्यांनी आपले SMS बॉक्सवर तुम्ही सर्वांनी अपडेट ठेवायचे. ओके, रोज तुमचा SMS बॉक्स असेल, त्यानंतर तुमचा ईमेल असेल, तुम्ही चेक करायचं आहे. मे बी जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत त्याच्यामध्ये जर काही गलती जर सीईटी सेलला जर आली, ओके, सीईटी सेलला जर दिसलं की पर्टिक्युलर डॉक्युमेंट तुमचं प्रॉपरली नाहीये तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येतो. ओके, काइंडली लॉग इन अँड रेक्टिफाय. तुम्ही काय करायचं, लॉग इन करायचंय आणि ते परत सॉल्व्ह करायचे. ओके, म्हणजे डॉक्युमेंट परत तुम्हाला प्रॉपरली अपलोडेड करायचे आहेत. फेल्युअर टू प्रोव्हाइड ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन मे रिझल्ट इन कॅन्सलेशन ऑफ युअर अलॉटमेंट. ओके, ॲडमिशनच्या टायमाला जर तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट तिथं जर दिलेलं जर नसेल तर तुम्हाला काय होऊ शकतं मित्रांनो, तुमच्या अलॉटमेंटमध्ये किंवा तुमची जी सीट तुम्हाला भेटली तर ती कॅन्सल पण होऊ शकते. त्यामुळे हा मेसेज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत, एक तर याला पहिलं सोल्युशन काय मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणार आहे ते सर्व प्रॉपर पाहिजे, प्रॉपरली स्कॅन केलेले पाहिजे. ओके, त्यानंतर त्याची जी प्रॉपर साईज आहे त्या साईजमध्येच द्यायची. असं नाही की तुम्ही 10 KB आणि 15 KB मध्ये डॉक्युमेंट द्या. 10 KB 15 KB मध्ये डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केलं तर ते डॉक्युमेंट सीईटी सेलला ब्लरमध्ये दिसतं, त्याच्यावर जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती प्रॉपरली व्हिजिबल नसते. ओके, तर त्यासाठी तुम्ही काय करायचंय, 150 ते 200 पर्यंत तुमचे मेनली आहे आपलं जे KB आहे तर ते 150 ते 200 पर्यंत ठेवायचे. त्यानंतर फेल्युअर टू प्रोव्हाइड ओरिजिनल डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स असतील तुमचे तर ते तुम्ही ओरिजिनल पद्धतीमध्येच अपलोड करायचे. असं नाही करायचंय की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही कोणी झेरॉक्स कॉपी असेल तर स्कॅन कॉपी असेल तर ते अपलोड करताय, असं नाही करायचं. कलर डॉक्युमेंट तुमचं अपलोडेड असलं पाहिजे. त्यानंतर काय, इन कॅन्सलेशन ऑफ युअर अलॉटमेंट सीईटी सेल मुंबई. तर हा जो मेसेज आहे हा तुम्हाला डायरेक्ट सीईटी सेल मुंबई प्रत्येक स्टुडंटला सेंड करत आहे ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी बिघाड सीईटी सेलला दिसतोय. आता याचं तुम्हाला प्रूफ कसं कळेल की कोणतं डॉक्युमेंट, आता तुम्ही 10, 15 तिथं 7-8 आपल्याला ऑप्शन आहेत तर त्या ऑप्शनपैकी इथे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत. 9 प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड डेला डॉक्युमेंट अपलोड केले असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेस सीईटी मार्कशीट 2025 आणि सीईटी ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट 2025 हे ऑप्शन त्यावेळेस ओपन नव्हतं. तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या 2 दिवस त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी परत लॉग इन करायचे. त्यानंतर हे जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे जिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन दिसेल तर त्याच्यावर क्लिक करायचंय आणि परत हे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलाय, रेक्टिफायचा मेसेज ज्या स्टुडंट्सला आलाय तर त्यांना परत इथे रिमार्कमध्ये पण का, आता इथं हे जे पर्टिक्युलर स्टुडंट आहे तर याचं काय, HSCचं जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट थोडं ब्लरमध्ये आम्ही अपलोड केलं होतं, रिअपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणून इथं येत आहे. ओके, त्यानंतर सेकंड काय, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. ओके, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जस्ट एक हॉस्पिटलमधून या स्टुडंटने आणलेलं होतं, बट आता इथं काय आलंय की रिअपलोड मेडिकल सर्टिफिकेट ॲज पर ॲनेक्झर H. ॲनेक्झर H मध्ये आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये जे दिलेले आहे तर त्या पद्धतीनेच तुम्हाला तिथे डॉक्युमेंट सर्व अपलोड करायचे. ॲनेक्झर H मध्ये त्यांनी आपलं मेडिकल सर्टिफिकेट जे आहे तर त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे तर तोच फॉर्मॅट तुम्हाला यूज करायचा आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी बाहेरचे फॉर्मॅट आणले तर ते चालणार नाही. ॲनेक्झर H मध्ये जो फॉर्मॅट आहे तो आपल्या मेडिकल फील्डसाठी सीईटी सेलने दिलेला आहे तर तुम्हाला तोच पर्टिक्युलर फॉर्मॅट इथं यूज करायचा आहे. त्यानंतर इथे परत एकदा बघा की कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर सीईटी सेल मार्कशीट आहे हे तुम्हाला अपलोड करायचे. आता सीईटी सेल मार्कशीटमध्ये पण भरपूर जणांचे क्वेरीज आहेत. काही जण म्हणतात की सर आमचं डाउनलोड होत नाही, तर सीईटी सेलने ते ऑप्शन परत चालू केले. तुम्ही तुमचं मार्कशीट तिथून डाउनलोड करू शकता. कोणाकडे प्रिंट असेल फोटो पण तुम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये अपलोड करू शकता. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, त्यानंतर व्हॅलिड इंडियन पासपोर्ट, आता पासपोर्ट मोस्ट ऑफ स्टुडंटकडे नसतात. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे HSCचं. ओके, तर तुम्हाला ही ते अपलोड करायचं. हे कशासाठी आहे, इक्विव्हॅलंट ऑर तुमचं जे एज आहे तर किंवा
नॅशनॅलिटी हे प्रमोट म्हणजे तिथं दाखवण्यासाठी तुम्ही हे जर आता काही स्टुडंट NRI मध्ये असतात तर NRI साठी मोस्टली लागत नाही, बट मोस्ट ऑफ स्टुडंट आहेत जे 99% विद्यार्थी सर्व इंडियनच आहेत, तर इंडियन स्टुडंटसाठी हे तुम्हाला तिथे दाखवणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डोमिसाईल आहे, जे स्टुडंट महाराष्ट्राचे आहेत डोमिसाईल इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे आता एक डॉक्युमेंट बारकोड म्हणून पण एक इम्पॉर्टंट इथं एक बॉक्स आहे, याच्यामध्ये काय अपलोड करायचं, कोणती इन्फॉर्मेशन टाकायची, कोणत्या डेट्स टाकायचे किंवा नॉट डेट्स कोणते नंबर्स ते टाकायचे हे तुम्हाला माहित नाही. तर आपले जे ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतात, तुमचं डोमासाईल असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, तर त्याच्या साईटला एक वरती कॉर्नरमध्ये एक बारकोड असतो. त्या बारकोडच्या खालचा जो नंबर आहे 12-13 अंकी नंबर असतो, तो नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा असतो. त्यानंतर 12वीचं तुम्हाला इथे HSCचं मार्कशीट लागतंय आणि SSCचं सर्टिफिकेट लागतंय. तर याच्यामध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. काही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तुमच्या 10वीचे जे सर्टिफिकेशन्स आहेत तर ते घेतलेलेच नाहीत. तर तुमच्या 10वीच्या कॉलेजमध्ये जा, आता उद्या तर रविवार आहे, तर तुम्ही ते लवकरात लवकर जा आणि ते घेऊन या. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ॲज पर ॲनेक्झर एच यांनी इथे नोट डाऊन करून दिलेले. ज्या विद्यार्थ्यांकडे ॲनेक्झर एच प्रमाणे नसेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला DM करा, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपला DM करा. तुम्हाला हे जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तुम्ही फक्त त्यात डॉक्टरांची साईन आणायची. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे त्यांनी जर पावती अपलोड केली असेल तर पावतीचा नंबर इथे तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर ॲडमिट कार्ड आणि हॉल तिकीट. आता ॲडमिट कार्ड आणि हॉल तिकीटवर काही विद्यार्थ्यांचा परत इश्यू आहे की काही जणांच्या याच्यावर व्हेरीफायचा स्टॅम्प आलेला आहे, काही जणांकडे PDF आहे, काही जणांकडे फोटोकॉपी आहे. जे पण असेल व्हेरीफायचा स्टॅम्प जरी असेल तरी पण तुम्ही तिथे अपलोड करू शकता. आणि अपलोड झाल्यानंतर हे जे आईचं आयकॉन आहे तर हे आईचं आयकॉन येऊपर्यंत तुम्हाला थोडं वेट करायचं आहे. असं नाही की तुम्ही धड सर्व सिलेक्ट करून अपलोड केले, बट ते अपलोड झाले की नाही हे पण एकदा तुम्ही कन्फर्म करा. जोपर्यंत हे आईचं आयकॉन येत नाही तोपर्यंत नेक्स्ट डॉक्युमेंट अपलोडच करू नका. आणि मोस्टली तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही क्वेरी जर असेल तर ते अपलोड होण्यासाठी पण टाइम लागतो किंवा 5 किंवा 10 मिनिटं ते सर्व्हर टाइम घेईल. तर अशा पद्धतीने या वेळेस तुम्ही काय करायचं आहे की तुमचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तर तेच प्रॉपरली स्कॅन करून अपलोड करायचं आहे. जे डॉक्युमेंट तुमचं प्रॉपर आहे, जे प्रॉपरली व्हिजिबल आहे CET सेलला, तर ते अपलोड व्हायला पण जास्त टाइम लागत नाही. विदिन 4 to 5 सेकंड्स इथे हे आईचं आयकॉन येऊन जातं. आईचं आयकॉन आलं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट हे सक्सेसफुली अपलोड झालंय. आता त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट इश्यू जो विद्यार्थ्यांना फेस होतोय तर तो असा इश्यू, ओके, मेडिकल अँड आयुष एज्युकेशनमध्ये तुम्ही UG मध्ये येतात, त्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, ओके, तुम्ही हे चॉईस करता. याच्यामध्ये काय स्टेटस ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट दाखवतंय भरपूर जणांचं. सर्व डॉक्युमेंट्स पण अपलोड झालेत, सर्व झाले. आता ह्या विषयावर आम्ही CET सेलला कॉल पण केला होता. तर CET सेलने काय सांगितलं की तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत तर CET सेल ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणार, त्याला 48 आवर्सपर्यंत टाइम लागू शकतो. ओके, 48 आवर्सपर्यंत एकदा तुमचे डॉक्युमेंट सर्व व्हेरीफाय झाले की त्यानंतर तुमचं इथं जे स्टेटस ॲप्लिकेशन आहे तर ते कंप्लीट दाखवल. बट अजूनपर्यंत असं कुठल्या स्टुडंटचं आलेलं नाही. आता आपल्या बॅचमध्ये 1000 प्लस स्टुडंट आहे. आपण रोज स्टुडंटचा अपडेट पण घेतो की कोणाचं कंप्लीट आलंय का, कोणाचं कंप्लीट आलंय का, बट अजूनपर्यंत सिंगल ऑफ स्टुडंट असा भेटलेला नाही की ज्याचं हे कंप्लीट आलंय. तर हा मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. हे CET सेलपर्यंत जाणं पण गरजेचं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला हे जे असं येते तर याचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही डायरेक्ट CET सेलला मेल करा. ज्यावेळेस बल्क ऑफ स्टुडंट तिथे समोर मेसेज करतील तर त्यावेळेस CET सेल याच्यावर काहीतरी ॲक्शन घेईल. ओके, कारण की ज्यावेळेस आपण हा फॉर्म कंप्लीट करतोय, आपण सबमिट करतोय, तर त्याचं सबमिशनचं काहीतरी एक आपल्याला प्रॉपरली प्रूफ CET सेलकडून भेटलं पाहिजे. ॲटलिस्ट तुम्हाला मेल यायला पाहिजे किंवा तुमच्या रजिस्टर नंबरवर तुम्हाला ॲटलिस्ट ईमेल तरी यायला पाहिजे. जसं ह्या पद्धतीने ईमेल आलाय. आता या स्टुडंटला कसा ईमेल आलाय की तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते प्रॉपरली नाही आहेत. बट ह्याच पद्धतीमध्ये जर असाच जर आपल्याला ईमेल जर आला किंवा तुम्हाला एक मेसेज जर आला तर एक स्टुडंटला पण एक कन्फर्मेशन मिळेल की आपला फॉर्म सबमिट झालाय की नाही झालाय. बट मोस्ट ऑफ स्टुडंटनी काय करायचंय की तुम्ही याला काय करा, डेली तुम्ही रोज लॉग इन करून बघत चला की स्टेटस ॲप्लिकेशन फॉर्म इथे कंप्लीट स्टेटस येत आहे का. त्यानंतर भरपूर जणांना असं वाटतंय की तुमचा जो अप्पर ID आहे तर अप्पर ID टाकल्यामुळं न टाकतात आपण अप्पर ID सध्या टाकत नाही. अप्पर ID ज्यावेळेस तुम्ही MHSचे युनिव्हर्सिटीचे फॉर्म भरतात, ज्यावेळेस तुमचं नर्सिंगमध्ये ॲडमिशन होईल त्यानंतर तुम्हाला अप्पर ID त्या ठिकाणी लागत असतो. बट आता इथे काय मॅन्डेटरी नाही आहे याच्यामध्ये भरणं. ओके, जरी आपण तो मोस्ट ऑफ जण आम्ही तर ब्लँकच ठेवलंय आणि भरपूर सायबर कॅफेवाल्यांनी पण आता ते काही ओपन केलेलं नाही कोणाचा अप्पर ID. ओके, अप्पर ID जरी आता जरी ब्लँक असला तरी पण जर अप्पर ID जर तिथं जर लागतच असतात तर सेव्ह अँड नेक्स्टवर आपण क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपनच झालं नसतं. दिस सेक्शन इज रिक्वायरमेंट म्हणून आला असतं. तर अप्पर IDचा आय डोंट थिंक की इथं काही विषय आहे. स्टील जर कोणाला क्वेरी जर वाटत असेल तर नवीन फॉर्म भरताना अप्पर ID क्रिएट करा आणि मेक शुअर तुमचा अप्पर ID तुमच्याकडे सेव्ह ठेवा. कारण की तो एकदा क्रिएट झालेला अप्पर ID तुम्हाला BSc नर्सिंगच्या 4 वर्ष MHSचे फॉर्म भरताना लागत असतो. तर यासाठी एकच ऑप्शन आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ते इनकम्प्लीट येते तर तुम्ही ॲटलिस्ट CET सेलला हे कळवा की आम्ही सर्व प्रोसेस केलेली आहे, याच्यावर काहीतरी तुम्ही आम्हाला सोल्युशन सांगा. आपल्याकडे याच्यावर कुठल्याही प्रकारचं सोल्युशन नाही आहे. मोस्ट ऑफ स्टुडंटला आपण पण हे सांगतोय की तुम्ही डायरेक्ट CET सेलपर्यंत कॉन्टॅक्ट
करा. सीईटी सेलने मेल पण दिलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून जर काही जर इश्यू असेल तर तुम्ही डायरेक्टली सीईटी सेलला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे जेएनएमचे रजिस्ट्रेशन पण स्टार्ट झालेत. जेएनएमच्या रजिस्ट्रेशनमध्ये 2 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स त्यांनी वाढवलेत. ओके, हे 9 डॉक्युमेंट्स तुमचे ॲज इट इज सेम लागतात आहे. त्यानंतर 2 डॉक्युमेंट्स वाढले. त्याच्यामध्ये एक मेडिकल सर्टिफिकेट आहे जे तुम्हाला गव्हर्नमेंट डॉक्टरकडून घ्यायचे आणि सेकंड म्हणजे तुमचं अटेम्प्ट सर्टिफिकेट आहे जे तुम्हाला तुमच्या 12वीच्या कॉलेजमधून घ्यायचे. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने हे जे 2 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. स्टील याच्यामध्ये तुम्हाला जर काही क्वेरी जर असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करा, व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि डायरेक्टली मला DM करा किंवा आपले जे कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही डायरेक्टली कमेंट तुमची टाकू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत काउन्सिलिंग बॅच घेतलेली नाही आहे तर तुम्ही काउन्सिलिंग बॅचमध्ये पण एंटर करू शकता. ॲडमिशन रिगार्डिंग तुमच्या सर्व क्वेरीज तिथे सॉल्व्ह केल्या जातील. तुम्हाला नेक्स्ट ॲडमिशन प्रोसेस काय असेल याच्याबद्दल काही आयडिया नसेल तर तुम्ही काउन्सिलिंग बॅच एकदम बेस्ट ऑप्शन आहे ज्याच्यामधून तुम्हाला ॲडमिशनपर्यंत संपूर्ण गायडन्स केला जाईल. ओके फ्रेंड्स, सो दिस इज ऑल अबाउट दॅट क्वेरीज अँड ॲडमिशन प्रोसेस. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट ॲडमिशन प्रोसेस. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. ओके फ्रेंड्स.